नमस्कार मंडळी, जाणीव यज्ञ कर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण ना एकच इन्ग्रेडियंट घेऊन किंवा एकच साहित्य आहे आणि त्या साहित्यामध्ये 3 वेगवेगळ्या चवी कशा क्रिएट करता येतील आणि किती सुंदर वेगळ्या पद्धतीने पण आपण थोडंसं फोडणीचं साहित्य बदललं, थोडेसे काहीसे साहित्यामध्ये बदल केले की एकच बेस असणारा पदार्थ, एकच बेस असणारा साहित्यातनं किती छान चवी निर्माण होऊ शकतात हे आपल्याला कळू शकतं. तसं भारतीय लोकांचं वरण भात अर्थात महाराष्ट्र लोकांचं वरण भात तूप हे खूपच कम्फर्ट झोनमधलं फूड आहे. तसंच हा पण प्रकार आहे आणि ते आहे म्हणजे पिठलं. केव्हाही आपल्याला जेवणाचा कंटाळा आला, चवीत बदल हवा असेल, खूप लोकं आले असेल, झटकन काहीतरी करायचं असेल तर पिठलं भात आणि किंवा भाकरी पिठल्यासोबत पोळी खूप मस्त जातं. तर असाच आपण आज ना एक पिठल्याचे 3 प्रकार बघणार आहोत. थोडासा बदल आणि मस्त भन्नाट प्रकार. तर पहिला प्रकार आपण करतो आहे कांदा टोमॅटोचं पिठलं. खूप सोपं आहे आणि मस्त लागतं. थोडंसं तेल घालायचं पॅनमध्ये आणि साधारण जिरं मोहरी अर्धा टीस्पून, मग 2 मिरच्या घातल्या मी, छान तडतडू द्यायच्या आहेत त्याला आणि कढीपत्ता घातला आहे. तुम्ही मिरचीच्या ऐवजी तिखटही घालू शकता. 3-4 मी लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या त्या घातल्या आहे. तुम्ही चिरूनही घालू शकता. थोडंसं हिंग घालायचं. हिंग पिठल्यामध्ये नक्की घाला, म्हणजे वातूळ असतं थोडंसं, तर ते पोटाला थोडं बरं पडतं. आता त्याच्यानंतर आपण एक छोटा कांदा आणि एक छोटा टोमॅटो चिरून घेतला आहे मी आणि त्याला छान आता परतवून घेणार आहे. कांदा टोमॅटोचं पिठलं आहे त्याच्यामुळे ते भरपूर घातलं तरीही चालणार आहे. फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालून मी याला ना वाफ येऊ देणार आहे थोडीशी, म्हणजे काय होईल की कांदा टोमॅटो छान शिजून जातील. जर तुम्हाला तसं नको हवं असेल तर तुम्ही ती वाफ येण्याची जी प्रोसेस आहे ती थोडी स्किप पण करू शकता, लगेच आपलं बाकीचं घालू शकता जिन्नस. थोडीशी हळद घालायची, अर्धा टीस्पून गोडा मसाला घालायचा आहे, मीठ घालायचं आहे आणि आपले हे बेसिक साहित्य आपलं घालून झालेलं आहे. छानपैकी याला ना परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी पाणी घालून याला उकळी येऊ देणार आहे. ही उकळी आली म्हणजे एकदम मस्त आपलं जे पिठलं आपण याच्यात बेसन ॲड करणार आहे ते एकदम छान व्यवस्थित एकजीव होतं. या पाण्याला 2-4 मिनटं छान उकळी येऊ द्यायची खळखळून मस्तपैकी. आणि तोपर्यंत मी इकडे काय करून घेतलं आहे की 7-8 चमचे बेसन घेतलेलं आहे, अर्थात डाळीचं पीठ, चणा डाळीचं पीठ, आणि ते थोड्याशा पाण्यात भिजवून घेतलं आहे. याच्यामुळे आपण असं टाकल्यामुळे काय होतं ना, एकदम गुठळ्या होत नाही पिठाच्या आणि ते व्यवस्थित शिजतं आणि व्यवस्थित त्या पाण्यामध्ये एकजीव होतं. त्याच्यामुळे मी असं करते आणि खूप सुंदर होतं. तुम्हाला जर वाटत असेल की कांदा टोमॅटो जरा बारीक चिरला गेला, मोठ्या आकारातही चिरू शकता जर तुम्हाला थोडंसं जाडसर आवडत असेल तर, काही हरकत नाही. आता पिठल्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जितकं पातळ घट्ट ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. साधारण मी 1-1.5 कप किंवा 2 कपांपर्यंत पाणी घातलेलं आहे. मस्त सरसरीत आणि खूप सुंदर होणार हे पिठलं आहे. टोमॅटो जर आंबट असेल थोडासा स्वादाला तर एकदम भन्नाट चव येते याला, आणि जास्त मसाले न घालता सुद्धा खूप कमी वेळात होणार हे पिठलं आहे आणि चवीला एकदम उत्तम लागतं. हे पिठलं म्हणजे एकदम पूर्णान्नच होऊन जातं, कारण थोडीशी भाजी जाते, प्रोटीन जातं आणि छान पोळी भाजी भाकरी भात कसंही त्याच्यामध्ये आपण कालवून मस्तपैकी खाऊ शकतो, ओरपू शकतो. थंडीतला तर एकदम उत्तम पर्याय आहे. तर नक्की ट्राय करून बघा कांदा टोमॅटोचं पिठलं. मी भाकरी आणि ठेचा पण सोबत घेतलेला आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूपच छान लागतं. ह्या पद्धतीने एकदा करून बघा कांदा टोमॅटो पिठलं. आता आपण ना दुसरा प्रकार पण बघूया. ती पण एक साधी आणि वेगळीच फोडणी आहे, खूप मस्त लागते आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये आपल्याला हे पिठले बनवता येतात आणि एकदम कमी वेळात पण हे झटपट तयार होतात. त्याच्यामुळे अजिबात जास्त तयारी न करता इवन बॅचलर्स मुलं पण खूप छान पद्धतीने हे पटापट करू शकतात. खूप कमी साहित्याला लागतं आणि कमी वेळ पण लागतो, त्यामुळे एकदम भुकेच्या वेळेला झटकन तयार करता येतं. तर करूया दुसरा प्रकार. दुसऱ्या प्रकाराचं आहे आपलं हे पातीच्या कांद्याचं पिठलं. तर पातीच्या कांद्याच्या पिठल्यासाठी आपण परत पॅन घेऊ, थोडंसंच तेल घालायचं, 2 चमचे जिरं मोहरी हिंग आणि 2-3 मिरच्या. हवं तर तुम्ही जास्त मिरच्या पण घेऊ शकता, म्हणजे खमंग होईल पिठलं अगदी एकदम मस्तपैकी. लसूण घालायचं 3-4 पाकळ्या, आणि तुम्ही जर लसूण कांदा असं म्हणजे खात नसाल तर लसूण स्किप करू शकता. त्याच्यानंतर थोडंसं कढीपत्ता, पण लसूण पिठल्याला खूप छान स्वाद आणतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं इन्ग्रेडियंट ते म्हणजे आहे पातीचा कांदा. तर 4-5 मी पातीचे असे कांदे बारीक छान चिरून घेतले, धुवून घेतलेली आहे भाजी, आणि आता आपण याला फोडणीत घालणार आहे. याला थोडंसं परतवून घ्यायचं आणि आपल्याला पातीच्या कांद्याला ना थोडी एक वाफ आणून घ्यायची, म्हणजे काय होईल की ते छान शिजेल. त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया,
थोडंसं हिंग तर आपण घातलेलंच आहे आणि मी या पिठल्यामध्ये ना थोडं आमचूर पावडर घालणार आहे, कारण याच्यात मी बाकी आंबट काही घालणार नाही आहे. तर पिठल्याला थोडा आंबटपणा मस्त लागतो आणि आमचूर पावडरचा तर वेगळाच लागतो. तर नक्की या पातीच्या कांद्यासोबत आमचूर पावडर घालून पहा आणि मीठ घातलं आहे, बस दॅट्स इट. जास्त आपल्याला याच्यात काहीही घालायचं नाही, फक्त हळद, मीठ आणि थोडंसं आपल्याला आमचूर पावडर घालायचं आहे याच्यामध्ये, कोरड्या मसाल्यांमध्ये. बाकी लसूण आणि पातीचा कांदा एकदम मस्त स्वाद येतो. कमी मसाले घातले ना तर आपल्याला ती मूळची चव जास्त छान मिळते. आता परत याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, अर्धा कप इतकं, आणि थोडीशी वाफ येऊ देऊया किंवा उकळी येऊ देऊया. खळखळून उकळी आली की मग याच्यात आपलं बेसन जे पाण्यात कालवून घातलेलं आहे, जसं मी पहिल्या याच्यात केलं तसंच. तर याच्यामध्ये मी साधारण तसंच अर्धी वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं पाण्यात घोळवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाही जास्त आणि सरभरीत होतं पिठलं आणि लगेच एकजीव होतं छान. लगेच शिजायलाही त्याला मदत होते. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवं आहे जितकं पातळ तितकं तुम्ही करू शकता. हे बघा, या पद्धतीने आपलं मस्त असं पिठलं तयार आहे. पिठल्याला एक लक्षात ठेवायचं की आपण पाणी बिणी असं सगळं घालून झालं की थोडी छान दणदणीत वाफ येऊ देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत ते खदखदून असं छान शिजत नाही तोपर्यंत हे जे बेसन आहे अर्थात डाळीचं जे पीठ आहे ते शिजत नाही नीट. त्याच्यामुळे त्याला शिजायला ना थोडंसं 4-5 मिनटं 6 मिनटं एवढा तरी वेळ द्यावाच लागतो. त्याच्यामुळे जर आपण असं पाणी आधी उकळून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये बेसन पीठ कालवलं तर तो शिजण्याचा जो वेळ आहे तो थोडा कमी लागतो. पीठ छान एकजीव होतं आणि आता बघू शकता तुम्ही 2 मिनटं 3 मिनटं मी वाफ दिली आहे. कढईने थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि हे छान बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि मस्त एकजीव पण खूप छान होतं या पद्धतीने. थोडी कोथिंबीर घालायची की आपलं पिठलं तयार आहे. परत थोडीशी दणदणीत वाफ देऊया आणि मस्तपैकी हे पिठलं तयार आहे. तर गरम गरम भात आणि हे पातीच्या कांद्याचं पिठलं नक्की ट्राय करा. पातीच्या कांद्यामुळे येणारी वेगळी आणि भन्नाट चव खूपच खास लागते आणि विदर्भवाले लोक आहेत त्यामुळे ते लसणाची फोडणी वरतून घेतातच हमखास. तर ती तिखटाची लसणाची फोडणी पण घ्यायला तुम्ही विसरू नका, मस्त लागते अगदी वरतून. तर असं पातीच्या कांद्याचं पिठलं पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर कधीच केलं नसेल तर. खूप छान लागतं आणि थंडीच्या दिवसात तर हे कांदे एकदम मस्त मिळतात, त्यामुळे नक्की ट्राय करा, विसरू नका. खूप छान चव लागते आणि तुम्हाला हे खूप आवडेल हे पिठलं. आणि हे भाकरीसोबत पण खूप छान लागतं, म्हणजे जसं भातासोबत लागतं तसंच. म्हणजे अगदी तोंडाला चव नसेल आणि हे पिठलं खाल्लं तर वा वा, हा हा, एकदम लाजवाब, जन्नत. आणि कोणी पाहुणे आले अचानक वेळेवर तरी पण तुम्ही पटकन ही रेसिपी करू शकता आणि सगळ्यांना ती नक्कीच आवडणार आहे. चला आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे वळूया. हे पिठलं पण एकदम मस्त लागतं कारण याचे इन्ग्रेडियंट एकदम वेगळेच आहे. तर आता आपण करतो आहे ताकातलं पिठलं. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटीच बेसन. आपण आता ताकातलं करतो आहे त्याच्यामुळे आधी हे दोन्हीही जिन्नस एकत्र करून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि मग याच्यामध्ये पाणी घालायचं. जर तुम्ही दही आणि पाणी एकत्र कालवून ताक करून घेतलं आणि मग त्याच्यातही पीठ घातलं तरी चालणार आहे कसंही, फक्त गुठळ्या होता कामा नाहीत. तुम्हाला गुठळीवालं पिठलं आवडत असेल तर तोही एक प्रकार होईल बरं का. तर ते तुम्ही डायरेक्ट पाण्यात किंवा फोडणीतच घालू शकता पीठ आणि छान गुठळीवालं पिठलं पण तयार होतं, ते पण एकदम मस्त लागतं बनवून. तर आता आपण हे छान व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. जितकं जास्त होईल तितकं गुठळ्या मोडून घ्यायच्या. त्याच्यानंतर मी खलबत्त्यामध्ये 2-3 मिरच्या, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या असं कुटून घेणार आहे, म्हणजे हा एक प्रकारचा थोडासा ठेचा आपण करूया याच्यासाठी, तो फोडणीत वापरूया. आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालूया. तेल थोडंसं कमी घ्यायचं आधी, मग वरतून जेव्हा आपण काही फोडणी वगैरे घेतो तर त्यांनी अजून वेगळी चव येते. किंवा पिठल्याला ना कच्चं शेंगदाण्याचं तेल घेण्याची पद्धत आहे विदर्भात, ते तर एकदम भारीच लागतं. तर ते पण एकदा ट्राय करून बघा. फोडणीमध्ये आपण नेहमीप्रमाणे जिरं, मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि हे जे ठेचून घेतलेलं मिरची, लसूण ते आणि हिंग असं घातलेलं आहे. एकदम खमंग फोडणी बसली पाहिजे. त्याच्यानंतर हळद घालायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट घालणार मी किंचितच अगदी, कारण मिरची घातलेली आहे तर. पण तुम्हाला वाटत असेल तर दोन्हीही तुम्ही जास्त घालू शकता. आणि मीठ घालायचं, बस. कोरडे मसाले मात्र जास्त काही घालायचे नाही आहेत. तुम्हाला जर मिरची स्किप करायची असेल तर तिखट जास्त घाला, तर तेही छान लागतं. आता थोडंसं कोथिंबीर घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे छानपैकी. आणि आपण दही आणि जे आपलं डाळीचं पीठ आहे एकत्र केलं होतं त्याच्यात भरपूर पाणी घालून ते छान आता ओतायचं आहे.
या पिठल्याला ना इतर पिठल्यांपेक्षा छान रंग आणि वेगळा रंग येतो, उठावदार रंग येतो, कारण तो ताकामुळे येतो. घरचं दही असेल तर आणखी उत्तम. पण या पिठल्याला जरा गोडूस दही नाही वापरायचं, जरा आंबट दही वापरायचं. त्याच्यामुळे तर आणखीच स्वाद खुलून येतो याचा. आणि हे पिठलं भातासोबत खूपच भारी लागतं. आणि याच्यावर थोडंसं कच्चं शेंगदाण्याचं तेल घेतलं तर म्हणजे खूपच छान लागतं हे पिठलं आणि वेगळ्या चवीचं होतं. म्हणजे फक्त तुम्ही बघा, आता आपला एक मेन बेस आहे डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपण थोडे बदल केलेले आहेत, थोडे मसाल्यांमध्ये, थोडे भाज्यांमध्ये, की त्याच्या वेगवेगळ्या चवी अगदी झटाझट तयार होतात. आणि खूप सोपे प्रकार आहे हे. आणि या प्रकाराचा कंटाळा येत नाही महाराष्ट्रीयन लोकांना तर अजिबात नाही. तर नक्की ट्राय करून बघा हे वेगवेगळे 3 प्रकार पिठल्यांचे. नक्की तुम्हाला आवडतील आणि कधीही कंटाळा आला तर पिठल्याचा कंटाळा मात्र कधीच येत नाही. काही जण याला चून म्हणतात, काही ठिकाणी बेसन म्हणतात. पण म्हणतात काही असलं तरी वेगवेगळे प्रकार, पण करायची पद्धत मात्र या पद्धतीने नक्की करू बघा. आणि हे पिठलं ना ताकातलं जरा सरबरीत असतं, जास्त पातळसर असतं, कारण भातासोबत ते खायला खूप सोपं पडतं, भाकरीसोबत पण खूप छान लागतं. तर याची आंबटची चव आहे ना ती खूप छान लागते. तर हे या पद्धतीने करून बघा. मी याच्यावर पण लसणाची फोडणी घातली, पण तुम्ही साधं शेंगदाण्याचं तेल टाकून पण खाऊन बघा, ते पण तुम्हाला आवडणार आहे. तर आज असे हे 3 पिठल्यांचे प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत, जे तुम्ही कधीही ट्राय केले नसेल तर नक्की या वेगवेगळ्या पद्धतीने करा. एकच एक कंटाळा पण येतो आणि खाऊन पण कंटाळा येतो. तर वेगवेगळे प्रकार असे ट्राय करायला काय हरकत आहे. जेव्हा भाजी मिळत नाही तेव्हाही हे प्रकार करणं खूप सोपं आहे. बॅचलरसाठी पण खूप सोपे आहेत, नवीन शिकणाऱ्यांसाठी पण खूप सोपे प्रकार आहे आणि खूप चविष्ट आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत ज्यांना गरज आहे. आणि सबस्क्राईब तर जरूर करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला अशा छान छान मस्त भन्नाट, युनिक आणि पारंपरिक पण सोप्या चविष्ट अशा सगळ्या मस्त पाककृती बघायला मिळतील या चॅनलवर. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.